अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या जीवनामध्ये बरेच साऱ्या अडचणी असतात, संकट असतात, काही कामामध्ये अडथळे निर्माण होतात, मार्ग मिळत नाही. मग आपण काय करतो, कोणाकडे तरी जातो आणि आपला हात दाखवत असतो. मग ज्यावेळेस आपलं भविष्य आपण त्यांना विचारत असतो, हात दाखवत असतो, त्यावेळेस ते जे काही त्यांना जे काही दिसतं ते आपल्याला सांगतात. मग तुमच्या जीवनामध्ये असं आहे, खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहे, तुम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागेल, असं ते आपण ज्यांना दाखवतो आहोत ते बोलतात. मग आपल्याला काही उलट जास्तच टेन्शन येत असतं, की बापरे, माझ्या आयुष्यात एवढा त्रास आहे, एवढ्या अडचणी आहेत, मी ह्याला कसं सामोरं जाऊ. असं प्रकारे विविध सारे अडचणी, संकट सर्व काही आपल्या डोक्यामध्ये गोंधळ घालत असतात. मग हे सर्व काही आपल्या डोक्यातील विचार निघून जावे किंवा आपल्या जीवनातली जी काही वाईट परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलावी. आपल्या जीवनात जे काही वाईट आयुष्यामध्ये सर्व काही घडत आहेत तर ते वाईट सर्व काही निघून जावं आणि आपलं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जावं, यासाठी तुम्हाला छान असा मी स्वामी महाराजांनी सांगितलेला म्हणजे प्रत्यक्ष केंद्रातून आपल्याला मिळालेला 5 गुरुवारचा हा उपाय तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता बघा, आपण प्रत्येकाला हात दाखवत असतो आणि आपल्या हाताच्या रेषा बघून बरेच जण आपल्या चेहरा बघून आपले जे काही पुढे आयुष्यात काही होणार आहे तर ते सर्व काही सांगत असतात. आणि ज्यावेळेस हे सर्व आपल्याला कळतं त्यावेळेस आपण खूप टेन्शनमध्ये येतो, खूप विचार करत असतो आणि इथंच आपली जी काही ताकद असते, जी काही आपली क्षमता असते तर ती सर्व काही आपण टेन्शनने सर्व काही हे होतं. म्हणजे आपला कॉन्फिडन्स जो आहे तर तो लो होतो, आपला विश्वास आहे तर तो आपला विश्वास डगमगतो. त्याच्यामुळे तुम्हाला बघा, तुम्हाला कुठेही कोणाला हात दाखवायची सुद्धा गरज लागणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष केंद्रामध्ये सांगितल्या, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सांगितलेला हा जर उपाय तुम्ही केलात तर बघा, तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार म्हणजे बदलणार. तुमचं आयुष्य बदलायला वेळसुद्धा लागणार नाही. तुम्हाला फक्त हा 5 गुरुवारचा हा उपाय करायचा आहे. तर 5 गुरुवारी नेमकं तुम्हाला करायचं काय आहे बघा. 5 गुरुवारी तुम्हाला गायला असा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे, जेणे तुमच्या आयुष्यातील जे काही संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य आहे तर ते सर्व काही नाहीसं होणार आहे. आता बघा, तुमच्या घरी गाय असेल तर खूपच छान, अतिउत्तम असणार आहे. जर नसेल तर गोशालामध्ये तुम्हाला जाऊन हा उपाय करायचा आहे. किंवा बघा, दारावर जे गायी फिरतात इकडे तिकडे तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही हा उपाय करू शकतात. करायचा म्हणजे करायचाच. आणि समजा ज्यांना शक्यच नाही, गोशालासुद्धा नाही जवळ, गायीसुद्धा भेटत नाहीत, घरीसुद्धा गायी नाहीत, तर मग तिथं आपण काहीच करू शकत नाहीत. पण ज्यांच्या घरी गाय आहे, ज्यांच्या घराजवळ गोशाला आहे किंवा गायी त्यांना दिसतात तर त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली हा उपाय आहे. आणि हा उपाय तुम्ही आवर्जून ताईंनो करा. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला गाईला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला खाऊ घालायची आहे. बघा, आता जास्त प्रमाणात पण नाही, थोडीशी खाऊ घालायची आहे, म्हणजे जेणेकरून गाईला पण त्रास होऊ नये या प्रमाणात तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. आता गाईला कशी तुम्हाला गाईला म्हणजे ते हरभऱ्याची डाळ कशी खाऊ घालायची आहे बघा. दोन्ही हातामध्ये तुमच्या हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला गाईसमोर जाऊन तुमच्या जीवनात जी काही संकट आहे, जी काही सगळं जे काही आहे ते तुम्हाला पटकन गाईला खाऊ घालताना ते सर्व काही बोलून दाखवायचं आहे. आणि स्वामी माऊली आणि हे गोमाता, माझ्यावर कृपा कर, माझ्या हे जीवनातील संकट, अडचणी सर्व काही दूर कर आणि तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू दे, असं तुम्हाला गोमाताला म्हणायचं आहे, स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि ते दोन्ही हातामध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला अशा प्रकारे गाईला खाऊ घालायची आहे, जेणेकरून गाय तुमचे दोन्ही हात गाईने चाटले पाहिजेत. बघा, तिच्या जिभेने तुमच्या हाताला स्पर्श झाला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला गाईला
हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. याने काय होणार आहे, ज्यावेळेस गाय तुमचा हात चाटते त्यावेळेस तुमच्या ज्या हातातील रेषा आहेत, ज्या रेषा आहेत तर त्या रेषासुद्धा बदलू शकतात आणि बदलतात म्हणजे बदलतात. ज्या काही तुमच्या हातामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटं आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही त्रास आहे तर तो त्रास बदलून जातो. हळूहळू तुमच्या जीवनातील दुःख, अडचणी, दारिद्र्य, संकट सर्व काही नाहीसं होण्यास मदत होते ती म्हणजे या उपायाने. आणि बघा, स्वामी महाराजांच्या या उपायाने तुमच्या आयुष्यात इतके बदल होतील की तुमचं आयुष्य बदलायला सुद्धा वेळ लागायची नाही. ज्यावेळेस तुम्ही हे 5 गुरुवारचा उपाय करचाल, हा उपाय करताना एकदम श्रद्धेने आणि विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सांगितला कोणी म्हणून लगेच लागलात करायला असं नाही. मी करणार आणि माझं या उपायाने नक्की पूर्ण होणार, हा पॉझिटिव्ह विचार ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, नक्कीच तुम्हाला 5 गुरुवारच्या आत जर नाही याचा रिझल्ट आला तर तुम्ही नक्की मला सांगा. तुम्हाला ह्या सेवेचा रिझल्ट येणार. काही ना काही तुम्हाला अनुभव या 5 दिवसात अनुभवायला मिळणार म्हणजे मिळणारच. फक्त विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय आवर्जून करा ताईंनो. 5 गुरुवारीच काय तर तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकतात. जर तुमच्या घरी गाय असेल तर अतिउत्तमच आहे, कारण तुम्ही दररोज उपाय करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे आणि अशा प्रकारे ह्याचा मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे त्या प्रकारेच खाऊ घालायचं आहे. ज्यावेळेस त्या गायची लाळ, जी गाय आपल्या हाताला जिभेने चाटते त्यावेळेस आपल्या हातातल्या ज्या काही हस्तरेषा आहेत तर त्या हस्तरेषा मोडल्या जातात. ज्या वाईट संकटाने, दुःखाने भरलेल्या आहेत तर त्या हस्तरेषा मोडून आपल्या जीवनात चांगले दिवस यायला लागतात आणि आपलं आयुष्य हे बदलायला लागतं. आणि गोमाताच्या आशीर्वादाने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचं हे कल्याण होतं. तर आवर्जून तुम्ही हा उपाय 5 गुरुवारी नक्की करा. जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला या सेवेने नक्की मिळेल. बघा, स्वामी महाराजांच्या सेवेने जे नशिबात नाही ते सुद्धा प्रत्येकाला मिळालेलं आहे. तर आवर्जून तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि छान असा तुम्हाला रिझल्ट आला की नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.